नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सुचिता's धीरज लाईफस्टाईल व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। आजचा व्लॉग म्हणजे नुसती धमाल आहे आणि आम्ही गेलो होतो तिरुपती बालाजीला, पण तिथे गेल्यावर जे काही आमचं शूटिंग झालंय ना ते ऐकून तुम्हाला हसूच आवरणार नाही। आम्ही विट्याहून निघालो तर असं वाटलं की देव आपल्याला रेड कार्पेट टाकून स्वागत करेल, पण देवाने आम्हाला रात्रभर जे वेटिंगला ठेवलंय, बाप रे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात मजा पण आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाची धडे पण आहेत। त्यामुळे जर तिरुपतीला जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघाच आणि मगच तिरुपतीला जायचं नियोजन करा। पण मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आमच्या गमती जमतीचा नाहीये, तर हा तुमच्यासाठी एक कंप्लीट गाईड ठरणार आहे। कारण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे गेल्यावर राहण्याची सोय, जेवणाची सोय आणि तिकीट बुकिंग कसं करायचं, त्यासोबत दर्शनाची कोणते कोणते मार्ग आहेत, मोफत दर्शन, पायऱ्यांनी जाणं आणि तिरुपती सोबतच कोणकोणते आसपासचे आपण प्रसिद्ध ठिकाणं पाहू शकतो, त्यासोबत ही सर्व ट्रिप किती दिवसाची असावी, याचे नियोजन कसं करावं, या सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्ण आणि धमाकेदार व्लॉग येत असतात। चला तर मग बघूया तिरुपती ट्रिपचा आमचा खतरनाक आणि मजेशीर अनुभव। तर मंडळी, आमचा प्रवास सुरू झाला विट्यातून। संध्याकाळी बरोबर 5 वाजता आम्ही विट्याहून गाडी काढली। आम्ही कोल्हापूर बेंगलोर हायवेने निघालो। रात्रभर आमचा प्रवास गाडीतूनच सुरू होता। रस्ता इतका छान आहे की प्रवास कधी संपला कळलंच नाही आणि पहाटे बरोबर 7 वाजता आम्ही तिरुपतीला पोहोचलो। आता इथून मुख्य भाग सुरू होतो। जेव्हा आपण तिरुपती शहरात येतो तेव्हा डोंगराच्या पायथ्याला अलिपिरी नावाचं ठिकाण लागतं। इथेच मुख्य कमान आहे। इथूनच तिरुमला पर्वतावर जाण्यासाठी 2 मार्ग सुरू होतात, एक म्हणजे घाट रोड आणि दुसरा म्हणजे पायऱ्यांचा मार्ग। वर डोंगर चढण्यापूर्वी तुमची आणि तुमच्या गाडीची कडक तपासणी केली जाते। इथे सिक्युरिटी चेकपोस्ट आहे, प्रचंड गर्दी असते, गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात। पोलीस तुमची संपूर्ण गाडी आणि बॅग चेक करतात। तिरुपतीमध्ये प्लास्टिकला कडक बंदी आहे। प्लास्टिकच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या तिथे चालत नाहीत। आम्हाला हे आधीच माहित होतं, त्यामुळे म्हणून आम्ही घरूनच स्टीलच्या बाटल्या सोबत घेतल्या होत्या, कारण त्यांच्या नगरीमध्ये सर्व ठिकाणीच ॲक्वाचे पाणी मिळते। त्याच्यामुळे स्टीलची बाटली जरी सोबत असली तरी आपण पाणी भरून कुठूनही घेऊ शकतो। जर तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर ते तिथेच काढून घेतलं जातं, त्यामुळे तुम्हीही जाताना ही काळजी नक्की घ्या। चेकिंग झाल्यानंतर आपण डोंगर चढायला सुरुवात करतो। खाली तिरुपती आहे आणि वर डोंगरात जी मुख्य मंदिर आहे तिला तिरुमला म्हणतात। पायथ्यापासून वरपर्यंतचे हे अंतर साधारण 18 ते 20 किलोमीटर आहे। हा घाट रस्ता अतिशय सुंदर आणि सुरक्षित आहे। वर जाताना एक वेगळा रस्ता आहे आणि खाली येण्यासाठी वेगळा रस्ता आहे, त्यामुळे ट्रॅफिकची जास्त त्रास होत नाही। आणि ज्यांना चालत जायचं आहे त्यांच्यासाठी इथूनच म्हणजे अलिपिरी पासूनच पायऱ्या सुरू होतात। या पायरीची संख्या साधारण 3550 इतकी आहे। यालाच अलिपिरी पदयात्रा मार्ग म्हणतात। याशिवाय दुसरा एक छोटा मार्ग आहे ज्याला श्रीवारी मेट्टू म्हणतात। तिथे फक्त 2400 पायऱ्या आहेत, पण आम्ही लहान मुलांसोबत होतो म्हणून आम्ही गाडीनेच वर जायचा निर्णय घेतला। तर अशा प्रकारे चेकिंग आणि घाटाचा प्रवास पूर्ण करून आम्ही तिरुमला नगरीत प्रवेश केला। तर आम्ही पहिलं पाऊल ठेवलं तिरुमला पर्वतावर। आता नवीन जागा आणि नवीन रस्ते। आम्हाला वाटलं आता रस्ता शोधताना आमचा चांगला पोपटच होणार आहे, पण तिथली व्यवस्था म्हणजे एक नंबर होती। तिथे प्रत्येक चौकात मोठेच मोठे निळ्या रंगाचे साइन बोर्ड उभे आहेत, जणू काही ते बोर्ड ओरडून सांगत आहेत, बाबांनो इकडे जा, तिकडे जाऊ नका। त्यावर असे मोठे बाण आणि रूमचे नंबर दिलेले असताना की अगदी डोळे मिटून चालणारा माणूस सुद्धा रूमवर पोहोचेल। गुगल मॅप कदाचित धोका देईल, पण हे निळे बोर्ड तुम्हाला कधीच हरवून देणार नाहीत। आता रात्रभर गाडीतून प्रवास करून आमचा जरा पोटात कावळा ओरडत होता, पण डोळे सुजले होते। सर्वात आधी मोठी समस्या, आम्हाला लगेच रूम मिळाली नव्हती, कारण तिथे रूम मिळायला स्वतःची परीक्षा द्यावी लागते। कॉटेज
अलॉटमेंट काउंटरवर जाऊन तिथे नाव नोंदावं लागतं आणि स्क्रीनवर आपला नंबर कधी येतोय याची डोळ्यात तेल घालून वाट बघायला लागते. जणू काही 10वी-12वीचा रिझल्टच लागणार आहे. पण आता फ्रेश तर व्हायचं होतं. मग आम्ही आमचा मोर्चा वळवला तिथल्या कॉमन टॉयलेट आणि बाथरूमकडे. मंडळी, नाव जरी कॉमन असलं तरी व्यवस्था एकदम VIP सारखी स्वच्छ होती. आम्ही तिथे रांगेत उभे राहूनच तोंडात ब्रश अडकवून डोळे चोळत कसे बसे फ्रेश झालो. आधी पेट पूजा म्हणून मस्त इडली सांबरचा नाश्ता केला आणि मग पुढच्या मोहिमेला निघालो. आता रूमचा नंबर यायला तर वेळ होता म्हणून म्हटलं चला केस दान करून घेऊया. आम्ही गेलो खाली कल्याण कट्ट्यात गेल्यावर फ्री कुपन घेतलं. जेंट्स लोकांचं तर तिथले न्हावी भाऊ डायरेक्ट क्लीन बोल्डच म्हणजे टक्कलच करतात. पण लेडीजचं मस्त सिस्टीम आहे बरं का. तुम्हाला पूर्ण टक्कल करायचा नसेल तर घाबरायचं कारण नाही. तुम्ही त्यांना सांगू शकता की मला फक्त एवढेच केस द्यायचे आहेत. ते अगदी मोजूनच एक बोट किंवा तुमची इच्छा असेल तितकेच खालून केस कापतात. म्हणजे देवाचा देव पण पावला आणि लेडीची हेअरस्टाईल पण वाचली. पण खरा राडा केला आमच्या स्वराजने. तो केस कापायला बसला आणि जो काही ओरडलाय बापरे, पूर्ण हॉल त्याने डोक्यावर घेतला होता. सगळे केस स्वतःच्या अंगावर कपड्यावर त्याने पाडून घेतलेले. शेवटी तिथे जवळच गरम पाण्याची सोय पण होती म्हणून त्याला नेलं आणि थेट गरम पाण्याने धुवूनच बाहेर काढलं. अखेर आम्हाला आमच्या रूमच्या चाव्या आमच्या हातात आल्या. शेवटी निळेमुरड पाहतच आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो. आम्ही 3 लेडीज आणि 4 जेंट्स होतो. पण जास्त खर्च नको म्हणून आम्ही फक्त 2च रूम घेतल्या. एक जेंट्सची आणि एक लेडीजची. रूम एकदम कडक, स्वच्छ आणि गरम पाण्याची फुल सप्लाय. आता येतो सर्वात भारी पार्ट, जेवण. मंडळी, घरातून निघताना आम्ही अशी शिदोरी घेऊन निघालो होतो की 2 दिवस काय 3 दिवस संपणार नाही. शेंगदाण्याचे लाडू, बेसनाचे लाडू, गऱ्याचे लाडू, मेथीचे पराठे आणि सर्वात मोठी आमच्या आत्तीची इन्व्हेन्शन म्हणजेच घरची कडक बाजरीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी. तिथे साऊथला गेल्यावर तुम्हाला इडली, सांबर, डोसा, वडा, भात या पलीकडे चपाती आणि भाकरीचा भस सुद्धा पाहायला मिळत नाही. मस्त जेवलो आणि कुंभकर्णासारखं एकदम मस्तपैकी डुलकी काढली. संध्याकाळी 5:30 वाजले. आम्ही फ्रेश होऊन दर्शनासाठी बाहेर पडलो. आम्हाला वाटलं होतं तिकीट सहज मिळेल, पण तिथे गेल्यावर कळलं की 2 दिवसांनी मोठा सण आहे त्यामुळे गर्दीने रेकॉर्ड तोडलाय. आमचा तिथेच थोडा पचका सुरू झाला. पण मंदिरापर्यंत जायचं कसं, तर तिथे देवस्थानाची मोफत बस सेवा चालते ज्याला म्हणतात धर्मरथम. या बसची गंमत ऐका. त्या बसवर फ्री बस आणि धर्मरथम लिहिलेलंय तीच आपली. दुसऱ्या साध्या सरकारी बसमध्ये चढला तर खिशातून पैसे ढिल्ले होतील. आणि हो, या बसला ए भाई जरा कॉटेज समोर थांबव ना असं म्हणून तो थांबवता येत नाही. ती तुम्हाला जर डेमो बघायचं असेल ना की बस थांबते का नाही तर बघा. ती फक्त तिच्या मुख्य चौकातल्या स्टॉपवरच थांबते. तिथे जाऊन तिला फिल्मी स्टाईल मध्ये हात करायचा, मगच ती थांबणार. ही बस पूर्ण नगरीत सारखी गोल 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 फिरत असते. जर तुम्हाला मोफत तिरुपती दर्शन करायचं असेल तर या बसमध्ये बसा आणि उतरूच नका. पूर्ण नगरी फिरूनच तुम्हाला काढेल ती. तर मंडळी, मोफत बसमध्ये बसून आम्ही मंदिरापाशी तर पोहोचलो, पण पुढे आमचा जो काही मोठा पचका झाला. तिकीट नसताना एवढ्या गर्दीत आम्ही बालाजीचे दर्शन कसे केले हे आता पुढे बघूया. आम्ही पोहोचलो थेट गेट नंबर 18वर. तिथूनच दर्शनाची लाईन सुरू होते. तिथे बाहेर एक डिजिटल स्क्रीन लावलेली होती ज्याच्यावर एक्सेप्टेड दर्शन टायमिंग दाखवत होतं. आमच्या ग्रुपमधील कोणतरी शहाणं किंवा शहाणी त्या स्क्रीनकडे बघून म्हणालं की अरे हे तर 24 तासाचं घड्याळ आहे, ते टायमिंग दाखवत आहे. आम्ही म्हटलं बाबा रे, तुला माहिती असेल, तू म्हणतोयस तर खरं असेल. पण त्या शहाण्याला स्वतःलाही ठाऊक नव्हतं की ती
की तो किती मोठा पोपट करून घेणार आहे. आम्हाला काय वाटलं, नेहमीसारखं लाईनमध्ये शिरू आणि 1-2 तासात देवाच्या समोर हजर. पण तिथे काहीतरी वेगळाच गेम सुरू होता. आता आमच्या फोटोशूटचा तर प्लॅन कडक होता, पण माझ्या आत्या आणि आत्याचे मिस्टर आणि त्यांचा मुलगा आणि सून हे लोक मात्र हुशार निघाले. त्यांना माहीत होतं की संध्याकाळनंतर तिरुपतीला थंडी पडणार आणि थंडी काय आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे मस्त स्वेटर आणि कानटोप्या घालून पूर्वतयारी करून आधीच आले होते. पण ते आम्हाला पण बोलले की स्वेटर कानटोप्या घाला, पण आम्ही घातल्या नाहीत. कारण का, आम्हाला फोटोशूट करायचा होता. मी फक्त साधा एक ड्रेस आणि माझ्या मिस्टरांनी तर एक कुर्तीच घातलेली होती, ती पण खूप पातळ होती. त्यात जेंट्स लोकांनी सर्वांनी टक्कल केलेले, त्यामुळे विषय तर खोलच होता. सुरुवातीला जाताना कुठेच स्टॉप नव्हता, सगळे नुसते पळत सुटले होते. आम्हाला वाटलं वा काय नशीब आहे, गर्दीच नाहीये. पण जसे पुढे गेलो तसं लाईनला पहिला ब्रेक लागला आणि गाडी अशी थांबली की आमचे पाय अक्षरशः दुखायला लागले. शेवटी संध्याकाळची वेळ झाली म्हणून मी स्वराजला मांडीवरती घेऊन खाली बसले आणि त्याला झोपवलं. पण तिथे सिस्टीम बघा कशी होती. लाईन हल्ली की एवढे लोक फास्ट पळत जायचे की उठायची सुद्धा परिस्थिती नव्हती. स्वराजला खांद्यावर उचलून घ्या, बसा, उठा, पळा. बाप रे बाप, माझ्या पायाला इतक्या मुंग्या आल्या होत्या की विचारू नका. तरी मनात एकच आशेचा किरण, काही नाही 2 तासात दर्शन होणारच. पळत पळत आम्ही पुढे गेलो आणि समोर काय पाहतो तर तिथे लोखंडी जाळ्यांचे मोठमोठे कंपार्टमेंट केलेले होते. अगदी जेलमध्ये जसे पिंजरे असतात ना तसे. त्याला ते लोक कुलूप लावून ठेवतात. आम्ही बघितलं की काही हुशार लोक आधीच स्वेटर, ब्लँकेट, बिछाने आणि सोबत बॅगा सुद्धा घेऊन आले होते. आम्ही मात्र रिकाम्या हाताने फोटोशूटच्या थाटात तिथे उभे. आम्ही जसे त्या जाळीच्या कंपार्टमेंटच्या जवळ पोचलो तसा तिथे मोठा कालवा ऐकू आला. तिथे मोफत मिळणाऱ्या भाताची, जे पिंजऱ्यामध्ये लोक होते ना, ते प्रसादासाठी लोकांची भांडणं चालू होती. लोक ओरडत होते की लहान मुलं दुपारपासून उपाशी आहेत, त्यांना आधी भात द्या. ते बघूनच माझ्या पोटात भीतीचा गोळा आला. असं वाटलं हा काय प्रकार आहे. विशेष म्हणजे माझे मिस्टर 3-4 वेळा तिरुपतीला येऊन गेले, पण त्यांनी सुद्धा आयुष्यात कधी फ्री दर्शन घेतलं नव्हतं. त्यांनाही हा अनुभव पहिल्यांदाच आला होता. बाकीचे तर आम्ही सगळे फर्स्ट टाइमच आलेलो होतो. शेवटी आम्हाला त्या जाळीच्या आत ढकलण्यात आलं आणि बाहेरून त्या माणसांनी खसकन मोठं कुलूप लावलं. जसं पिंजऱ्यात पश्या नाक कोंडतात ना मंडळी, अगदी तसंच आम्हाला तिथे खोंडलं होतं. रात्री 8-9 वाजले असतील. तिथे बाकीचे लोक तर सरावले होते. ते जागा पकडून चटया टाकून मस्त झोपून गेले. तिथे थोड्या वेळाने जेव्हा भाताचा प्रसाद आला, आम्ही तो खात नव्हतो. इतक्यात कोणीतरी लेडीज बोलली, इथे दर्शनाला अजून 18 तास लागणार आहेत. आम्ही बोललो 18 तास? बापरे, आमच्या डोक्यावर जणू 440 व्होल्टचा करंटच बसला. फोटोशूट करायला आलो होतो आणि इथे थेट 18 तासाचा मुक्काम. बरं, तिथे टाइमपाससाठी काही सिस्टीम होती. वरती तिथे टीव्ही लावलेली आणि त्यावर मस्तपैकी रामायण सुरू होतं. त्यांचं म्हणणं, रात्रभर रामायण बघा नाहीतर झोपा. रात्री 12च्या सुमारास खायला भडंग आला. पण माझी परिस्थिती अशी होती की असा इतका मोठा पचका झालेला की ते भडंग सुद्धा खाण्याची इच्छा जावं वाटत नव्हतं. आता तिथली झोपायची अवस्था बघा कशी होती. जागा कमी आणि लोक जास्त. आम्ही एकमेकांच्या पायावरती डोके ठेवून कसेबसे झोपायचा प्रयत्न करत होतो. पण सर्वात मोठी आफत म्हणजे तिथली थंडी. त्या जाळ्यांमधून इतकी गार हवा येत होती की विचारू नका. थंडीमुळे आमची दात खिळी बसली. आमचा तो फोटोशूटचा जोश पार हवेत विसरून गेला. रात्री 2 वाजले. तिथे एक माणूस देवासारखा धावून आला बाई. तो पातळ ब्लँकेट्स विकत होता. त्याला माहित होतं की इथं आपली विक्री जबरदस्त होणार आहे. त्याने त्या ब्लँकेटची किंमत थेट 200 रुपये लावली होती. आम्ही म्हटलं, बाबा रे, कितीही पैसे घे, पण आमच्यासाठी ब्लँकेट दे. पातळ का असेना पण दे. आम्ही सगळ्यांनी ब्लँकेट्स घेतले.
खालून जरी गार लागत होतं तरी वरून पांघरून घेतल्यामुळे जरा जीवात जीव आला. ब्लँकेट सोडून आम्ही सगळेजण एकदम गाढ झोपलो. शेवटी रात्री 3 वाजता एक माणूस आला. त्याने कडी काढली आणि आम्हाला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं. तिथून पुढे पुन्हा 1 तास बाहेरच्या थंडीत लाईनमध्ये उभं राहावं लागलं. तिथे आमचे मोबाईल सामान सगळं जमा करून घेतलं आणि आम्हाला दुसऱ्या मोठ्या पिंजऱ्यात टाकलं. त्यांनी सांगितलं की हा पिंजरा सकाळी पहाटे उघडणार, पण तो थेट सकाळी 11 वाजता उघडला. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, तिरुपती देवस्थानाची व्यवस्था खरोखर 1 नंबर आहे. इतकी पब्लिक असूनही टॉयलेट बाथरूम अतिशय स्वच्छ, चकाचक आणि धुवून ठेवलेली असायची. आणि तेही एवढी मोठी लाईन असली तर प्रत्येक लाईनीच्या ठिकाणी एखादं दुसरं तरी टॉयलेट बाथरूम हे असायचंच आणि पाण्याचा फुल पुरवठा होता. सकाळी 6 वाजता तिथे कॉफी आली. तिथली सिस्टीम अशी आहे की जेवण किंवा चहा आले की लगेच घ्यायचा, नाहीतर नंतर मिळत नाही. नंतर सकाळी नाश्त्याला तिथला स्पेशल उपीट आलं. उपीट आपल्या घरचं सारखं नव्हतं, काहीतरी वेगळंच भातासारखा प्रकार वाटत होता. पण भुकेच्या नशेत आम्ही तेही फस्त केलं. सकाळी 11:30 वाजता अखेर त्या पिंजऱ्याचे दरवाजे उघडले आणि आम्ही ज्या फुलजोशने मध्ये बाहेर पडलो ना, बापरे, असं वाटलं की बस आता देवाचं दर्शन होणारच. मंडळी, आपण एरवी देवाला जाताना छान अंघोळ करतो, नटतो थटतो, पण त्या दिवशी आमच्या ग्रुपमधीलच काय, तिथे आमच्यासोबत जेवढे लोक दर्शनासाठी आलेले त्यांनी कोणीही अंघोळ केली नव्हती. तसेच तेलकट चेहऱ्यांनी, विस्कटलेल्या केसांनी फक्त दिसतात या एकाच ओढीने सगळेजण चालत होते. आणि अखेर 11:30 वाजता आम्हाला तिरुपती बालाजीचे अतिशय सुंदर आणि जवळून दर्शन झाले. तो देवाचा दिव्य चेहरा पाहिला आणि रात्रभरचा थक काही एका सेकंदात विरून गेलं. बाहेर आल्यावर आम्हाला 2 प्रकारचे भात प्रसादासाठी मिळाले. एक गोड भात आणि एक तिखट भात होता. तो खाऊन आम्ही तृप्त झालो. पण थांबायचं नाहीये. तिरुपतीला आल्यावर तिथला स्पेशल लाडू घेतल्याशिवाय वारी कशी पूर्ण होणार. पकड 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 सरायला पकड. दर्शनाच्या एका तिकिटावर 1 लाडू मोफत मिळतो आणि जर एक्स्ट्रा हवा असेल तर 50 रुपये प्रति लाडू दराने काउंटरवरून विकत घेता येतात. आम्ही मस्त लाडू घेतले आणि निघालो आमच्या रूमकडे. आम्ही रूमवर आलो आणि छान फ्रेश झालो. घरून आणलेले लाडू आणि जे काही बाजरीची भाकरी आणि चटणी होती तेच नाश्ता म्हणून शिल्लक होता, तोच आम्ही खाल्ला आणि मस्तपैकी रूमवरती कुंभकर्णासारखं झोपून गेलो. अखेर ती रात्रभराची झोप आम्ही दुपारी पूर्ण केली. संध्याकाळी 5 वाजता आम्ही पुन्हा फ्रेश होऊन आता वेळ होती शॉपिंगची. आता ग्रुपमध्ये लेडीज म्हटल्यावर शॉपिंग तर होणारच ना. आम्ही रूममधून बाहेर पडलो. जिथे चौकात मोठी बालाजीची मूर्ती लावलेली आहे ना, त्याच्या अगदी पाठीमागेच मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्या पलीकडेच मंदिर आहे. आणि तिथल्या मार्केटमधलं भरपूर मनसोक्त शॉपिंग केली. घरच्यांसाठी, मित्रपरिवारांसाठी आठवणीच्या वस्तू घेतल्या आणि त्यासोबत जो मोफत प्रसाद मिळत होता तो घेण्यासाठी आम्ही अन्नप्रसादाम कॉम्प्लेक्समध्ये गेलो. तर प्रसादाची वेळ ही दररोज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत सतत सुरू असतो. त्यामुळे तुम्ही कधीही गेलात तरी देवाचा गरमागरम प्रसाद तुम्हाला मिळतोच. जेवणामध्ये मस्त असे गरमागरम भात, सांबर, ताक आणि चटणी, भाजी आणि कटलेट सुद्धा होते. आम्ही तिथे पोटभर महाप्रसाद घेतला. महाप्रसाद घेऊन आमचं पोट आणि मन दोन्ही अगदी तृप्त झालं. तिथून निघून आम्ही रूमवर आलो आणि लगेच झोपून गेलो, कारण उद्या सकाळी आम्हाला लवकर पहाटेच निघणार होतो, कारण आम्हाला पद्मावती देवीचे मंदिराचे दर्शन करायचे होते आणि तिथला काही आसपासचा भाग पण, प्रसिद्ध ठिकाणे पण पाहायचे होते. त्याचसोबत आम्ही बँगलोरला पण जाणार होतो तिथले ठिकाणं पाहायला. त्यामुळे आम्ही सकाळी पहाटे लवकर निघणार होतो. मग लवकर झोपून गेलो आणि प्रत्यक्षात वाघ बघणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल, कारण हा व्लॉग खूपच मोठा झालेला आहे. तर दुसरा पार्ट पण हा तिरुपतीचा येईल, त्यामध्ये तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे कुठे आणि फिरलो. तर तिरुपती वारीबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंट्समध्ये बिनधास्त विचारा. तसेच तुम्हाला पुढे आणखीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला सुचवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि तिरुपतीला जाण्याचा जर कोण प्लॅन करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही तिथल्या व्यवस्थेची पूर्ण माहिती मिळेल. आणि हो, जे चॅनलवर नवीन आहेत त्यांना प्लीज आपल्या
चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका कडक आणि धम्माल व्हिडिओसोबत. तोपर्यंत गोविंदा.